नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत भाऊच्या धक्क्याबद्दल. बिग बॉस बघणाऱ्या सर्व मराठी प्रेक्षकांना मानापासून जय महाराष्ट्र. आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत भाऊच्या धक्क्याबद्दल. भाऊचा धक्का खरंच रिअल आहे का? आपल्या सर्वांचे लाडके कलाकार रितेश देशमुख सर खरंच योग्य तो निर्णय घेतात का? ज्या सदस्यांना खऱ्या अर्थानं समजवायची गरज आहे ते समजावतात का? आणि दुसरी गोष्ट, योग्य त्या सदस्याचं भाऊच्या धक्क्यावरती कौतुक होतं का? या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी चर्चा करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून टाका. कारण आपण द रिअल थॉट चॅनलला नावच यासाठी दिलंय कारण आपण खरंच तेच बोलतो. आणि भाऊचा धक्का जो सॅटरडे आणि संडे, शनिवार आणि रविवारी होतो ना, त्या शनिवारी आणि रविवारी आठवड्यामध्ये सदस्यांनी काही काही चुका केल्यात, त्या चुका समजावणं गरजेचं असतं. आणि त्या चुका जेणेकरून महाराष्ट्रातील प्रेक्षकाचं म्हणणं काय आहे हे त्या भाऊच्या धक्क्यावरती सदस्यांना दाखवलं जातं, त्यांना समजावलं जातं. कोण चुकीचं वागतंय, कोण बरोबर वागतंय, ह्या सगळ्या गोष्टी भाऊच्या धक्क्यावर होत असतात. पण आता मलाच नाही, काल तुम्ही भाऊचा धक्का बघितला असेल. भाऊचा धक्का बघितल्याच्या नंतर मलाच नाही तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल, खरंच रितेश देशमुख सर जे बोलत आहेत, ज्या पद्धतीने भाऊचा धक्का घेत आहेत, कुठेतरी आता आहे ना, रितेश देशमुख सर यांचा मी खूप मोठा फॅन आहे बरं का, खूप मोठा फॅन आहे त्यांचा. मी पहिला चित्रपट बघितला होता लय भारी, आणि तेव्हापासून मी रितेश देशमुख सरांचा खूप मोठा फॅन आहे. कारण खरंच मराठी कलाकार आहे, अभिमान नक्कीच आहे. पण ज्या पद्धतीने, कारण काय माहिती का, मराठी बिग बॉस हा आपल्या महाराष्ट्राचा गेम आहे. आणि असं म्हणलं जातं की तो रियालिटी शो आहे, पण कुठेतरी नाहीये तो रियालिटी शो, असं माझं तरी म्हणणं आहे. तुम्हाला माहिती नाही रियालिटी वाटतोय नाही वाटतोय, कारण ज्या पद्धतीने सगळं महाराष्ट्रापुढे आणलं जाते ना, ते बघता मला असं वाटतं की बिग बॉस मराठी हा पूर्णपणे फेक शो आहे. आणि मी सत्यच बोलणार. तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण सत्य मांडणं हे गरजेचं आहे. रितेश देशमुख सर आपल्या सर्वांचे लाडके कलाकार आहेत, पण कुठेतरी ते बायस्ड आहेत का, हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि मला त्यांना बघता असंच वाटतंय की या भाऊच्या धक्क्यावर ते जे काही बोलत आहेत ना, एकतर्फी त्यांचे सगळे निर्णय आहेत असं मला वाटतंय. भाऊचा धक्का स्टार्ट झाला, सर्वात पहिल्यांदा रितेश देशमुख सर यांनी पकडलं कोणाला? राखी सावंतला. राखी सावंतनी मागच्या आठवड्यामध्ये जे काही गोंधळ केलाय ना, आणि ज्या पद्धतीने राखी सावंत सध्या घरामध्ये वावरते ना, महाराष्ट्रातील कोणत्याही प्रेक्षकांना, भले ती मनोरंजन करत असेल, अन्न फेकणं हे काय मनोरंजन नाहीये यार. अन्न फेकणं या महाराष्ट्राच्या प्रत्येक चौकात जर जाऊन बघितलं ना, 2 टायमाचं नाही, एका टायमाचं अन्न मिळण्यासाठी कित्येक लोक उपाशी मरतात, तडपतायत लोक. अरे अन्न मिळत नाही लोकांना, आणि राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये अन्न फेकून देते कचऱ्याच्या डब्यामध्ये. आणि रितेश देशमुख सरांनी पकडलं तिला, आणि पकडल्याच्या नंतर तिला शिक्षा काय दिली माहिती का? पूर्ण सीझन आता राखी सावंत कॅप्टन होऊ शकत नाही. काय शिक्षा दिली वही? अरे तिला ऑलरेडी कॅप्टन व्हायचंच नाहीये ना, तिने अगोदरही घोषित केलंय तिला कॅप्टन व्हायचंच नाही. ती वैतागली त्या कॅप्टन्सीला, तिला मोकळं राहायचंय. मग तुम्हाला हे तर माहिती होतं की तिला कॅप्टन बनायचं नाही. अन्न फेकलंय तिने, अन्नासाठी कित्येक लोक तडपतात, आणि अन्न फेकलंय. याचं जर खरंच तुम्हाला धक्का आणि याचं जर खरंच तुम्हाला दुःख वाटत होतं ना, तुम्ही शिक्षा ही दिलीच कशाला? तिला बाहेरच काढायचं ना, काय गरज होती तिला आतमध्ये ठेवायची आणि हे शिक्षा सुनवायची? ऑलरेडी तिला कॅप्टन बनायचं नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेला एड्यात काढू नका. टीआरपी पाहिजे ना व्यवस्थित आणि योग्यरित्या. म्हणताना तुम्ही रियालिटी शो आहे तर रिअल मांडा ना. तिला कॅप्टन व्हायचंच नाहीये, आणि तुम्ही तिला अन्न फेकल्याच्या नंतर शिक्षा काय दिली? कॅप्टन होऊ शकत नाही पूर्ण सीझनभर. अरे ती खुश झाली ना आतमध्ये, खुश झाली असेल ती, कारण तिला ऑलरेडी कॅप्टन पहिल्यापासून व्हायचंच नाहीये. ती वैतागली त्या सगळ्या गोष्टींना, मोकळं राहायचंय तिला. इथं कुठंतरी महाराष्ट्राच्या जनतेला वेड्यात काढण्यात आलं. रितेश देशमुख सरांचं म्हणणं असं होतं, मी आणि आमच्या बिग बॉसनी हा निर्णय घेतलेला आहे. बिग बॉसनी येड्यात काढलं महाराष्ट्राच्या जनतेला, आणि रितेश देशमुख सरांनी पण येड्यात काढलं महाराष्ट्राच्या जनतेला. माझं म्हणणं 100% हे खरं आहे. येड्यात निघू नका. उगाच आहे ना, उगाच ते टीआरपी साठी काहीही दाखवतायत, आणि आपण फक्त बिग बॉस रियालिटी शो आहे, बिग बॉस रियालिटी शो आहे.
नाहीये बिग बॉस रियालिटी शो. भाऊचा धक्का कालचा जो झालाय ना, पूर्णपणे फेक आणि अनफेअर होता. कुठंच असं वाटलं नाही रितेश देशमुख सरांनी योग्य तो निर्णय घेतला. आता हे झाला राखी सावंतचा मुद्दा. रितेश देशमुख सरांनी राखी सावंतला ही शिक्षा सुनावली, विषय संपला. राखी सावंतला काय फरक पडणार आहे यार या शिक्षेने? आज अन्न फेकलंय, उद्या ते सगळे भांडे बिंडे सगळं काय काय फेकल ना, तिचा भरोसा नाहीये. आता दुसरा मुद्दा घडला, तो म्हणजे संकेत पाठक. आठवड्यामध्ये मागच्या 2 टास्क झाले होते. दोन्ही टास्क विशाल कोटियन, संकेत पाठक, अनुश्री माने यांच्या टीम जिंकलेली आहे. बिग बॉसच्या इतिहासामध्ये आतापर्यंत जेवढेही सीझन झालेत ना, पहिल्यांदा असं झालं असेल. आठवड्यामध्ये 2 टास्क झालेत, दोन्ही टास्क हे जिंकलेत. आणि जे जेकार भाऊच्या धक्क्यावर कोणाचा झालाय माहिती का? जे हारलेत त्यांचा. जे जिंकलेत त्यांना शिव्या देण्यात आल्या आणि जे हारलेत त्यांचा जय जयकार, त्यांचं कौतुक करण्यात आलं. पहिल्यांदा असं घडलं असेल मला तरी वाटतं. कारण विशाल कोटियन, अनुश्री माने, संकेत पाठक यांची टीम दोन्ही टास्क चांगली खेळली, उत्तम खेळली, चांगल्यारीत्या सगळ्या गोष्टी माइंड लावलं, डोक्याने खेळले आणि जिंकले. तन्वी कोलते, राकेश बापट यांची टीम सगळे टास्क हारली, तरीही त्यांचंच कौतुक झालं. तन्वी कोलतेचा जय जयकार झाला. भाऊच्या धक्क्यावर कौतुक खूप मोठ्या प्रमाणात तिचं करण्यात आलं. पूर्णपणे बायस हा भाऊचा धक्का आहे. महाराष्ट्राच्या जनतेला फक्त एड्यात काढून द्यायचं नाहीये, म्हणून मी हा भाऊचा धक्का एकदम शॉर्टली घेणार आहे. हा जो रिव्ह्यू आहे ना, एकदम शॉर्टली घेणार आहे. कारण रितेश देशमुख सरांचा खूप मोठा फॅन होतो. मला असं वाटायचं की ते योग्य तो निर्णय देतील, योग्य ते बोलतील, योग्य ते समजावतील, पण नाही. कुठंतरी सगळं बायस होत चाललंय आणि हे कुठंतरी खटकतंय. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढतोय. आता संकेत पाठक याची सर्वात मोठी चूक झाली. ती चूक अशी होती, त्यांनी विशाल कोटी यांची टीम न निवडता जर राकेश बापट, तन्वी कोलते सोबत जर तो खेळला असता ना, तर त्याचा सुद्धा जय जयकार झाला असता, त्याचं सुद्धा कौतुक केल्या गेलं असतं. पण सगळ्यात मोठी चूक त्यांनी ही केली, टोळी निवडताना विशाल कोटी यांची निवडली. सगळ्यात मोठी चूक संकेत पाठकची. काय खतरनाक खेळतोय यार तो प्लेअर. 2-3 आठवडे झालं घरामध्ये आलाय, वाईल्ड कार्ड एंट्री घेतली, पण ज्या पद्धतीने खेळतोय ना, प्रेक्षकांचं मन जिंकतोय. पण त्याच सदस्याला भाऊच्या धक्क्यावर शिव्या खाव्या लागतायत. भाऊच्या धक्क्यावर संकेत पाठकला खूप जास्त बोलण्यात आलं. पण मला एवढंच सांगायचंय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना जे बिग बॉस बघतायत, जर संकेत पाठक हा इकडच्या टोळीकडून खेळला असताना, तन्वी कोलते आणि राकेश बापटच्या, संकेत पाठकचं कौतुकच कौतुक झालं असतं, त्याच्यावर फुलं उधळले असते. पण त्याची चूक ही आहे, तो विशाल कोटी यांच्या टीम मध्ये खेळला म्हणून त्याला झापल्या जात आहे. कारण पहिल्यापासून जर आजपर्यंत सगळे भाऊचे धक्के बघितले ना, भाऊचा धक्का गाजतोयच या टोळीमुळं. जी विशाल कोटी यांची टोळी आहे ना, त्या टोळीमुळं भाऊचा धक्का गाजतोय. पहिल्यापासून बघा ना, प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर विशाल कोटी यांच्या टोळीतील सदस्याला झापण्यात आलं आहे. प्रत्येक वेळेस चूक असो नसो तेच शिव्या खातात. बिग बॉसला आहे ना, चांगलं फुटेज हे तन्वी कोलते आणि राकेश बापटला द्यायचंय आणि निगेटिव्ह फुटेज विशाल कोटी यांच्या सगळे जेवढे सदस्य आहेत त्या मेंबरांना द्यायचंय. कुठेतरी हे चुकीचं आहे यार. विशाल कोटियन 10व्या आठवड्यामध्ये कॅप्टन झाला, 11व्या आठवड्याची त्याची इम्युनिटी मिळाली त्याला. पण उत्तम खेळतोय, चांगलं खेळतोय, माइंड लावतोय, म्हणून तर तो 11व्या आठवड्यामध्ये त्याला इम्युनिटी मिळाली, कॅप्टन झाला तो. हे कुठेतरी एकदम चांगल्या रीते फुटेज या लोकांना दिल्या जात नाहीये. संकेत पाठकला शिव्या घातल्या भाऊनी, हेही कुठेतरी चुकीचंच होतं. कारण संकेत पाठक जर इकडे असता तर त्याला चांगलं मानलं जात असतं. इकडे होता म्हणून त्याला शिव्याच घालण्यात आल्या. संकेत पाठकचाही मुद्दा झाला. विशाल कोटियन, अनुश्री मानेला जास्त काही बोलले नाही. पण अनुश्री माने, एक खरं सांगू का, जाऊ द्या, हा जो भाऊचा धक्का आहे ना, एकच सांगतो, जे काही कालच्या एपिसोडमध्ये झालंय ना, त्या एपिसोडमध्ये सर्वात महत्वाची एकच गोष्ट होती, बिग बॉस विशाल कोटियन, संकेत पाठक, अनुश्री माने या लोकांना घाबरलेलं आहे. खरंच घाबरले. आणि म्हणूनच कालचा जो भाऊचा धक्का होता तो टोटली अनफेअर होता. कुठंही असं वाटलं नाही की तो भाऊचा धक्का फेअर पद्धतीने झाला. तन्वी कोलतेचं कौतुक, अरे ती हारली आहे तरी तिचंच कौतुक. राकेश बापट त्याचंही कौतुक. दीपाली काय, विशाल कोटियन जो काही तो मधाचा टास्क झाला होता ना, दोन्ही बाजूनी त्यांनी फक्त धरलं होतं. दीपाली सय्यद तिचंही भाऊच्या धक्क्यावर कौतुक झालं. तिचं कौतुक करावं
असं तिने मागच्या आठवड्यामध्ये काहीही गेम खेळलेला नाहीये. तरी सुद्धा रितेश देशमुखांनी भाऊच्या धक्क्यावर दीपाली सय्यदचंही कौतुक केलं, ते रेवाचंही कौतुक केलं. रेवाचं सर्वात चांगलं काय आहे माहिती का? रेवाने तन्वी कोलते, राकेश बापट, दीपाली सय्यद यांच्या टीम मध्ये ती जॉईन झाली, म्हणून तिच्यावर सुद्धा फुलं उधळल्या जात आहेत आणि म्हणून ती सुद्धा सेफ होत आहे. संस्कृती आणि संकेत पाठक या दोघांना भाऊच्या धक्क्यावर यासाठी बोलण्यात आलं, यासाठी त्या दोघांना छापण्यात आलं. संस्कृती अजून तन्वी कोलते आणि ते डायरेक्टच तिला म्हणतात की तू आमच्या टीम मध्ये येऊच नको, ते तिला घेतच नाहीयेत. आणि इकडून आहे तर इकडून बी कदाचित तिला कुठंतरी असं ती दोन दगडावर चालल्यासारखं वाटतंय, म्हणून तिलाही झापण्यात आलं. जर ती संस्कृती जर या तन्वी कोलतेच्या टीम मध्ये तिने जॉईन झालं असतं ना, तिचं सुद्धा जय जयकार झाला असता. हे खरंय, ती खेळू नाही खेळू फरक नाही पडत आहे. गेम कुणाचा किती चांगला आहे, कोण किती चांगल्या पद्धतीने खेळतंय याच्याशी काही घेणं देणं नाही. तन्वी कोलतेच्या टीम मध्ये जाऊन तुम्ही थांबा, फक्त तुमचा जय जयकार होणार. आणि हेच आता बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये दाखवल्या जात आहे. 11 आठवडा सुरू आहे आणि पूर्ण पद्धतीने बिग बॉस मराठी हे अनफेअर चालू आहे. प्रेक्षकांना फक्त तुम्हाला वेड्यात काढण्यात येतंय, हे कुठंतरी तुम्हाला समजलंच पाहिजे. कारण आहे ना, कारण बिग बॉस मराठी सीझन 6चा जो विजेता होणार आहे ना, तो फिक्स केलाय. तन्वी कोलते 1 नंबर आणि 2 नंबर राकेश बापट, अशी यांची सगळी रणनीती आहे. त्यामुळंच कौतुक भाऊच्या धक्क्यावरच नाही, पूर्ण आठवड्यात जे काही ते करतील ना, सगळं पॉझिटिव्ह फक्त तन्वी कोलते आणि राकेश बापटचं दाखवायचं आणि भाऊच्या धक्क्यावर शिवाय मग इकडच्या लोकांना घालायचं. टास्कही तेच खेळतील, जिंकतील पण तेच आणि शिव्या पण भाऊच्या धक्क्यावर तेच खाणार. ही असं ठरलेलं आहे. साधा आणि सोपं गणित आहे. संस्कृती जर ह्या टीम मध्ये असती, तन्वी कोलतेच्या, तिचा जय जयकार झाला असता. संकेत पाठक जर तन्वी कोलतेच्या टीम मध्ये असता, त्याचाही जय जयकार झाला असता आणि त्याला शिव्याही खायला नसत्या लागलं. त्याची चूक विशाल कोटे यांच्या बाजूने तो खेळतोय. त्याच्यानंतर चुगलीचं घर बी उघडलं. काय उघडायची गरज होती यार? 11वा आठवडा झालोय आणि 11व्या आठवड्यामध्ये संकेत पाठकला दाखवलं, अनुश्री मानेलाही दाखवलं काय? सगळं ते विशाल कोटे यांचं. एक खरं सांगू, बिग बॉस विशाल कोटे यांना घाबरतय आणि हे तुम्हीही मान्य कराल. भाई क्रिमिनल माइंडेड आहे तो, त्याला गेम कळतोय. बिग बॉस पहिलं तो खेळून आलेला आहे आणि त्यामुळं ना बिग बॉस घाबरलंय. विशाल कोटेन याचा गेम पाहून बिग बॉस घाबरलं आहे, हे मी ठामपणे छाती ठोकून सांगू शकतो. आणि रितेश देशमुख सरांकडून ही अपेक्षा नव्हती, कारण ते टोटली पूर्णपणे आता ज्या पद्धतीने ते भाऊचा धक्का घेत आहेत ना, चुकीचा भाऊचा धक्का टोटली अनफेअर आहे, असं बघावं सुद्धा वाटणं झालंय. अरे काय यार, मराठी प्रेक्षकांना किती चुत्या काढणार आहात तुम्ही? झापा ना, यांना पण झापा. राकेश बापट काय एवढं चांगलं खेळतो का? दीपाली सय्यद काय खेळते यार ती? प्रभू त्याचा काय गेम आहे? त्याच्या प्रभूच्या अवतीभोवती एक सहानुभूती आहे, पण त्याचा गेम काय आहे? काहीच नाहीये. तरी सुद्धा म्हणजे हे लोक, ह्या लोकांच्या टोळीमध्ये जे येतील ते लोक खेळू नाही तर नाही खेळू, जय जयकार हा भाऊच्या धक्क्यावर यांचा 100% फिक्सच आहे. त्यांना चांगलंच मानलं जाणार, त्यांचं कौतुकच केलं जाणार. आणि इकडून हे लोक मेहनत करतायत, टास्क जिंकतायत, चांगल्या पद्धतीने गेम खेळतायत, यांना शिव्या पडतात भाऊच्या धक्क्यावर. आता हा कुठला मग म्हणता ना रियालिटी शो आहे बिग बॉस? कशाचा रियालिटी शो आहे? भाऊच्या धक्क्यावरती काल जे काही झालं ना, मला टोटली रिव्ह्यू घ्यायचा यासाठी नाहीये, कारण कुठेतरी चुत्या बनवल्या जात आहे आपल्यांना आणि मला चुत्या बनायचं नाहीये, म्हणून मी कालचा जो भाऊचा धक्का आहे ना, पूर्णपणे त्याचा रिव्ह्यू घेत नाहीये. जे महत्वाचे मुद्दे होते, भाऊचा धक्का हा गाजतोयच यासाठी, कारण विशाल कोटेंची जी टोळी आहे ना, त्याच टोळीमुळे भाऊचा धक्का गाजतोय. काही झालं की त्याच लोकांना झापतायत, काही झालं की त्याच लोकांना बोलतायत. अरे फेरली द्या ना निर्णय जो काय आहे तो. का लोकांना चुत्या बनवताय? टीआरपी साठी लोकांना, मराठी प्रेक्षकांना चुत्या नका बनवू. कारण मराठी प्रेक्षक जरी त्यांना काही गोष्टी समजत नसतील, जरी काही लोकांना समजत असतील, ज्या लोकांना समजते त्यांना कळतंय टोटली बिग बॉस अनफेअर आहे, आणि ज्यांना नाही कळतंय ना, कुठेतरी त्यांना तुम्ही वेड्यात काढताय यार. असं करू नका. आणि शेवटला मी फक्त एवढंच सांगेल, मी असं का म्हणतोय की बिग बॉस विशाल कोटे यांना घाबरलंय. चुगलीचं दार उघडलं शेवटला रितेश देशमुख सरांनी. काय दाखवलं त्यामध्ये? संकेत पाठकला विशाल कोटेंपासून दूर करण्याचा प्रयत्न, अनुश्री मानेला
तिथून फोडण्याचा प्रयत्न, म्हणजे इकडचे लोक फक्त फोडण्याचा प्रयत्न झाला म्हणजे झाला. आणि इकडून सगळे लोक टोटली सेव्ह करण्याचा प्रयत्न, टोटली सेव्ह केलेत. का केलं हे सगळं? कशासाठी? बिग बॉस घाबरलंय, विशाल कोटियनला घाबरलंय म्हणूनच. कारण लोक आहेत ना, लोक गेम पाहतात आणि विशाल कोटियन स्ट्रॉंग गेम खेळतोय, मास्टर माइंड आहे. आणि लोक त्याला कुठेतरी आता पसंती लोकांची वाढली, म्हणून विशाल कोटियन पासून जी चुगलीचं दार उघडलं ना शेवटला, ते सगळं यासाठीच केलं, भाऊच्या धक्क्यावर. कारण विशाल कोटियन पासून सगळे सदस्य तोडायचे होते आणि तेच झालं. जे शेवटला 2-3 मिनिटं दाखवलं ना घरामध्ये काय चाललंय, अनुश्री माने, संकेत पाठक, त्यांच्या डोक्यामध्ये विशाल कोटियन बद्दल आता कुठेतरी नफरत पैदा झाली. तेच झालं भाऊच्या धक्क्यावर. एवढंच घडलंय भाऊच्या धक्क्यावर. लय मन लावून आणि प्रत्येक दिवस आपले काम धंदे बघा, दररोज बिग बॉस बघू नका. कारण कुठेतरी आपण आहे ना, आता आपल्याला चुत्या बनवल्या जात आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे. एवढंच घडलं कालच्या भाऊच्या धक्क्यावर. चांगलं काहीच घडलं नाही. टोटली अनफेअर भाऊचा धक्का होता. बाकी व्हिडिओ कसा वाटलाय, रिव्ह्यू कसा वाटला, कारण मी शॉर्टली घेतलाय. कारण जर अनफेअर होत असेल ना, मला पूर्ण विषयांवरती बोलायचं नाहीये. संकेत पाठकला शिव्या घालल्या, संस्कृतीला, म्हणजे मला तो भाऊचा धक्का पूर्णपणे आवडलेला नाहीये, म्हणून मी चांगल्या टोटली पूर्ण विषयाचा रिव्ह्यू करत नाहीये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भाऊचा धक्का फेअर होता की अनफेअर होता हेही सांगा. आणि बिग बॉस खरंच रियालिटी शो आहे का, याचं सुद्धा उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. का मराठी प्रेक्षकांना फक्त आपल्याला चुत्याच काढत आहे ते बिग बॉस वाले, हेही मला सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल, पुन्हा एकदा सांगतो, मी पहिलेच बोललो होतो, आपल्या चॅनलचं नावच आहे द रिअल थॉट. आपण फक्त खरं बोलतो, जे सत्य आहे तेच लोकांपुढे मांडतो. आणि म्हणून एवढंच सांगेल, जर व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचं एक सबस्क्राईब, एक मनामध्ये असं म्हणजे उत्सुकता निर्माण होते की आपण आपल्या लोकांसाठी जे सत्य आहे त्याचे व्हिडिओ सगळे बनवले पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, पुन्हा एकदा सांगेल, नक्कीच सबस्क्राईब करा. बाकी रजा घेतो. भाऊच्या धक्क्यावर एवढंच झालं होतं, अनफेअर धक्का होता, त्यामुळं पुन्हा एकदा तुमची रजा घेतो आणि या व्हिडिओमध्ये एवढंच थांबतो. जय महाराष्ट्र.